बाप्पाच्या आगमनासाठी वाट बघणारे आम्ही सर्वजण. आणि दुसरीकडे दिवस रात्र एक करून गणपती बाप्पाची मूर्ती घडवणारे हे कलाकार. हे तेच हात आहेत जे श्रद्धेने बाप्पाची मूर्ती घडवत असतात. गणपती बाप्पा ज्या दिवशी येणार तो दिवस म्हणजे आनंद सोहळाच. पण तो आनंद सोहळा सत्यात येण्यासाठी हे शिल्पकार कितीतरी महिने आपल्या कलेमध्ये मग्न होऊन मूर्ती घडवत असतात. कितीतरी वेळा असं वाटतं की बाप्पा यांच्यासोबत बोलत आहेत. होय, तसंच आहे. हं? कोण बोललं? जाऊ दे. कलाकार हा त्याची कला जिवंत ठेवत असतो की कला कलाकाराला जिवंत ठेवत असते? आपल्याला सुंदर शिल्प दिसतं, पण त्यामागे असणारा शिल्पकार नजरेआड जातो. 64 कलेचा अधिपती असणारा गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी नेहमी ठेवत असतो. इथे सगळेजण अगदी म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंत बाप्पाची मूर्ती घडवत असतात, तेही न थकता न थांबता. अगदी बरोबर. कुणाचा आवाज येतोय? मग रंग लागतो आणि हळूहळू बाप्पाची मूर्ती पूर्णत्वाकडे पोहोचते. आणि नंतर येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, तो म्हणजे डोळे रंगवणे. डोळे रंगवत असताना असं वाटतं की बाप्पा खरंच अवतरले आहेत आणि या शिल्पकारांसोबत बोलत आहेत, गप्पा मारत आहेत. वाटायचं काय त्यात? मी खरंच त्यांच्याशी बोलत असतो आणि मगापासून तुझ्याशीही बोलत आहे. तुझंच लक्ष नाही माझ्याकडे. कोण बोललं? मी, कोण मी? तुझा गणपती बाप्पा. देवा, तुम्ही? माझा तरी विश्वासच बसत नाहीये. पण तुम्ही यांच्याशी काय बोलत असता? यांना मी सांगत असतो की मला कसा रंग हवाय, मला कसं सजवायचं आहे, या सर्व गोष्टी. यांचे हे कष्ट बघून मी प्रसन्न होतो. मनात कोणताही लोभ न ठेवता सेवा करणं हे फक्त खरा भक्तच करू शकतो. हे लोक फक्त मूर्ती तयार करत नाहीत, तर त्या मूर्तीला जिवंत करतात. कितीतरी भक्त माझ्या मूर्तीकडे बघून माझ्याशी बोलत असतात. यामध्ये या शिल्पकारांचंही यश आहे. नाहीतरी मी या सृष्टीच्या कणाकणात आहे, माझ्या भक्तांच्या मनात आहे. दरवर्षी माझे भक्त मला आनंदाने घेण्यासाठी येतात. मलाही त्यांना पाहून आनंद होतो. दरवर्षी ती वेळ येते. यावर्षीही ती वेळ आता आली आहे माझ्या भक्तांना भेटण्याची. देवा, तुझी किमया अगणित आहे. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.
शरणागत हावे सन्नत संपद सबही भरपूर पावे